नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आणि तुमचे आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये फोडशीची भाजी बनवणार आहोत. ही एक रानभाजी आहे आणि अशा प्रकारच्या भाज्या आहेत ना, त्या पावसाळ्यामध्ये उपलब्ध होतात. आता इथे ही भाजी आपण अगदी व्यवस्थित निवडून स्वच्छ साफ करून घेणार आहोत. त्यानंतर स्वच्छ धुवून चाळणीमध्ये आपल्याला नितळायला ठेवायची आहे. आता ही भाजी तुम्ही पाहू शकता, दिसायला अगदी कांद्याच्या पातीसारखीच आहे, परंतु या पानाची उंची आहे ना, ती कांद्याच्या पातीच्या भाजीपेक्षा थोडी कमी आहे आणि याची पानं देखील थोडी पसरट आहेत. आणि चवीला म्हणाल तर ही भाजी अगदी कांद्याच्या पातीच्या भाजीसारखीच लागते. खूप छान लागते भाजी. तुम्ही या भाजीमध्ये चण्याची डाळ किंवा मूग डाळ देखील टाकून भाजी बनवू शकता. इथे मी कोणतीही डाळ न टाकता अशीच भाजी बनवली आहे. फक्त कांदा, मिरची आणि लसूण टाकून ही भाजी बनवली आहे. चवीला जबरदस्त लागते. तर सध्या पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या रानभाज्या मिळत असतील तर नक्कीच आवर्जून खायलाच पाहिजेत, कारण की यामध्ये औषधी गुणधर्म हे जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे या भाज्या जेव्हा आपल्याला या पावसाच्या सीझनमध्ये मिळतात तेव्हा खायलाच पाहिजे. तर ही भाजी मी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेणार आहे. त्यानंतर आपण इथे मी या आकाराचे 2 कांदे घेतले आहेत. ते अगदी आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या इथे सोलून घेतल्या आहेत आणि 4 इथे मी तिखट मिरच्या घेतल्या आहेत. तर सुरुवातीला आपण इथे अगदी बारीक कांदा चिरून घेऊया. सुरुवातीला आडवा नंतर उभा असा चिरून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे बारीक कांदा अगदी चिरून घेतला आहे. त्यानंतर मी इथे लसूण पकडीच्या साहाय्याने अशा प्रकारे दाबून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित बारीक होईल, किंवा तुम्ही खलबत्त्यात देखील बारीक करू शकता. त्यानंतर ते मी या मिरच्या देखील अगदीच बारीक नाही, थोड्या मध्यम अशा चिरून घेणार आहे, म्हणजे खाताना तोंडामध्ये किंवा दाताखाली येणार नाही. इथे आपला कांदा मिरची चिरून झाला आहे. आता आपण इथे नितळत ठेवलेली भाजी आहे ही देखील बारीक चिरून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे, परंतु ही भाजी ना अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण की यामध्ये माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे. आता इथे आपली संपूर्ण भाजी अशा प्रकारे बारीक चिरून झाली आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी अगदी मंद आचेवर ही भाजी शिजवून घेणार आहे. सुरुवातीला आपण गॅसवर कढई ठेवूया. त्यानंतर 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहोत. तेल आता व्यवस्थित गरम झाल्यानंतर सुरुवातीला आपण लसूण या तेलामध्ये थोडी परतून घेऊया. काही सेकंद लसूण परतून झाल्यावर आता आपण मिरची आणि कांदा या तेलामध्ये टाकून छान परतून घेणार आहोत. कांदा थोडा लवकर शिजण्यासाठी इथे आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे कांदा लवकर शिजला जाईल आणि कांद्याचा रंग देखील लगेच बदलला जाईल. अशा प्रकारे कांदा पाहू शकता हलका तपकिरी रंगाचा झाला आहे. आता आपण चिरलेली भाजी यामध्ये टाकणार आहोत. भाजी टाकल्यानंतर व्यवस्थित वर खाली अशा प्रकारे परतून घेऊया. भाजी व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या कढईवरती झाकण ठेवून 5 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. आता 5 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया. तर भाजी बघा इथे थोडी आळली आहे आणि इथे पाहू शकता अगदी मंद आचेवर ठेवून देखील भाजी खाली लागली आहे. त्यामुळे मध्ये मध्ये भाजी आपल्याला झाकण काढून परतायची आहे. आता चवीपुरतं मीठ टाकूया. आता आपल्याला मीठ हे थोडं कमीच टाकायचं आहे, कारण की आपण कांदा भाजताना म्हणजे परतताना देखील थोडंसं मीठ सुरुवातीला टाकलं आहे. त्यामुळे आपण आता थोडंच मीठ टाकून ही भाजी परतून घेणार आहोत.
आता झाकण न ठेवताच आपल्याला ही भाजी थोडी 5 मिनटं अजून शिजवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता आपली भाजी छान इथे शिजली आहे. आता आपण इथे वरून ओलं खोबरं टाकणार आहोत. तर इथे मी 1 चमचा ओलं खोबरं या भाजीमध्ये टाकलं आहे. तुम्हाला जर खोबऱ्याचं प्रमाण अजून वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. आणि यामध्ये तुम्ही चण्याची डाळ, मुगाची डाळ वगैरे टाकून ही भाजी बनवू शकता. चवीला अप्रतिम लागते. जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. धन्यवाद.